हाय भाऊ बहीण नमस्कार. हा. तर आता आलो बघा जळ काढाय आलो भाऊ बहीण लक्ष्मी जळ काढाय आलो या. फोन आला का? हे कोणाचं हलगे हलगे इथं कोणाचा? इथं येतं कोचराज मामा. हा. माझा रिपोर्ट बसून बसून काढला काय? आम्ही दोघं असतो कुठे भाऊ बहीण जळ जळ काढा लक्ष्मी यायचं. आता तिकडे काम घेतलंय बरं का, वर काम घेतलंय तिथनं इकडे आलोय. त्यातला म्हणतो तू वर वर लगेच तिकडे येतो आम्ही. इथलं कधी होते काय माहित भाऊ बहिणींना. ती गावात गेली मला गावात गेला तर या निवड दाखवा देवाला. आपलं दुकान तिकडं जायचं इथं कुठं त्यांच्या रानात देवी आहे ना लक्ष्मी आहे का काय, तिकडं जायचं बघा लिंबाखाली तिथले. शेंडी हां आहे ती काय? त्यांचं होतं भाऊ बहिणीनं तिकडं ते स्वयंपाक चालू आहे त्यांचा मालकांच्या घरी. हॅलो. हा बोला. हलगे आपले कशी काय भाऊ बहिणीनं. कोण आहे? पाटील आहे का रे? कधी होतं काय माहिती त्यांचं. कोणती काकी? लताबाई वय दिला का नंबर का? पण भाऊ बहिणीनं हे माझं पण मालक आहे तिथला मालक आहे. तिथं आहे का तिथं? हा हा बर. कवा अचानक कुठं असतं का? मी लिंबगावला जाणार आहे. आम्ही हाय आता 4 तारखेला का इथला कार्यक्रम म्हणून लिंबगावचं 5वा आहे. हां हां बोला की लगेच म्हणा का? भाऊ बहिणीनं अशीच ती कुठं बी यांचं काम घेते ते काम चालू काम असतं कुठं बी यांचं. हां आता आहे का तिथं का? भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो इकडं म्हणजे लास्ट कुठं बी लिंबगावला इंदापूरला इंदापूरला सुपारी घेतात ना बाई. असं कुठं देवदेव असेल तिकडं आपलं काय त्यांच्या बरं यायचं कुठं बी भाऊ बहिणीनं. बाटली कसली? म्हणून त्याला का सकाळ तिकडं काय ते मुक्कामी होतं बरं का कुठं तिकडं ते मुक्कामीच होतं. मुक्कामी कुठं होतं तिथं एक तिथं काम त्यांनी घेतलं ना जळ काढायचं तिथं लक्ष्मी जळ काढायचं भाऊ बहिणीनं. तिथं बी त्यांनी काम घेतलेलं आहे. आता इकडे बी आहे. आता आलोय मी. त्यातला लागलं हे संडासला. काय भाऊ बहिणीनं आता सकाळी मालकाचं फोन आलं तर बरं का लवकर आहे म्हणलं लवकर उरकून काय माव. त्याला म्हणलं मला काय आज जमणार नाही थोडं कमाई म्हणलं येतं. मग इथं म्हणलं थोडं लक्ष्मी माझं जळ म्हणलं काढायचं लक्ष्मी यायचा. काय असतं भाऊ बनवून एकदा सर्व महिना चालू झाला का नाही तो संबंध बंद असतं परिचयाला. ते काय जळबिळ का अजिबात नाही ते परिचयाला काढत नाहीत ना. त्याच्यामुळं आता बघा ह्यांचे कामं चालू आहे ते आपल्या असं कुठे लिंबगाव इंदापूर गोस्तेवणी ते म्हणतात ना जळ काढायचं आमचा जळ काढायचं आहे. जळ काढायला या तुमचं काय असेल ते तुम्हाला देऊन टाकतो. तुमचं 5 सुपारी काय असेल ते भाऊ बहिणीनं त्यांना लागले भुकायला लागतात. त्यांना लागले कुठे भुकायला. तेच भाऊ बहिणीनं
की लिंब बिंब आहे. दिव्या भाऊ बहीण लक्ष्मी आहे. लक्ष्मी कोल्हापूरची आहे भाऊ बहिणीनं. काय कोल्हापूरची लक्ष्मी आहे. नाही का इकडं दैत्य लक्ष्मी दैत्य आहे. नका तिकडे ते कुठं चाललं होतं या टॉयलेटला वय टॉयलेटानं लागली भाऊ बहिणीनं कोणाला द्यायला तर या पत्राला म्हणजे ते आहे तर बरं का थोडं वयस्कर पण ते त्यांना कुठे बे ते काय मग त्यांचे असत ना असं जळजळ काढायचा देव्यांग करायची हे काय असतं भाऊ ना आकडाचा माणूस चालूचा झाला का नाही असं कुठे बी देव्यांग करायचे त्यांना सांगता येते या म्हणून देवीला जाग करायचं या जाग म्हणजे उठवायची देवीला. तर भावानं आलं बरं का तिथे बी काम आहे तर वस्तू तिथनीकडे आलो या ते म्हणले की आमचं वस्तूवर तुम्ही तिकडं जाऊन येत आहे. आता बघू भावा बहिणीनं ह्यांचं कधी होतं काय माहिती अजून ते ह्याचं ते वडील तिकडे गेलं गावात निवड दाखवा द्यावाला तर त्यांचं कधी होतंय काय माहिती. अजून कशा रंगवायचे ताई व्हायचं भावा बहिणींनो कशा अजून रंगवल्या त्यांना नाही रंगावल्या त्यांच्याकडेच असतं तसलं काम कोणाकडं त्या एखादं लक्ष्मी असतं का ना पोताराच त्यांच्याकडे असलं काम असतं रंगवायचे कळश आहे. काय भाऊ ना कुठं ना कुठं काय ते चालू असं नाहीतर काय रुपयाला मागवते भाऊ बहिणींना. मला नव्हतं माहिती मला वाटलं काय काल तेवढा त्याचा जळ असेल काढायचा मग तिथं आलतो काल भाऊ बहिणीनं मग म्हणलं इकडे बी आहे म्हणजे ते म्हणलं मागाशी नाना ते म्हणलं की ते इकडे बी थोडं काम आहे आपल्याला जळ काढायचा आहे तिथला बी म्हणजे कोणी यांच्या घरी आलं भाऊ बहिणीनं हे मालक आहे. चावत भाऊ बहिण म्हणजे मंदिर लय मोठं नाही बरं का आपलं त्यांनी केलं छोटंसं लक्ष्मीला ठेवले त्यांनी सावली खाली तिथे लिंब नाही भाऊ बहिणीनं लिंबाखाली लक्ष्मी आहे. आधी होता का तुम्ही आणून तिला तिथं बसवली देवीला होय होय त्यांना आणून तिला तिथं केली बघा तिथे स्थापना भाऊ बहिणीनं देवी लक्ष्मी यायची. आता असं कुठं बी भाऊ बहिणीनं जर आता आकाडाचा महिना चालू आहे म्हणल्यावर कुठे बी तर त्यांना असं येणार काम त्या नानांना कारण की लक्ष्मी माझं तेच आहे ना पोताराच भाऊ बहीण त्याच्यामुळे त्यांना कुठे त्यांना असतं काम बघा. ते बघ काय चालतं भाऊ बहिण रात्री घालतो ना ते वाजवायला बसतो तिथल्या वर तर ते म्हणले होते आजचे दिवस म्हणजे मुक्काम करा आमच्या इथं झोपा म्हणले होते आमच्या घरी झोपायचे आजचे दिवस सकाळ म्हणले मग जावा तुम्ही आपलं समजा जायला काढून त्यांना म्हणलं माझं घर काय लांब नाही म्हणलं जवळच आहे म्हणलं गावातच मी लगेच येतो सकाळी म्हणलं भाऊ बहिणीनं ते होतं का नाही पोताराच नाना ते तुम्हाला सांगतो ते का ना ते तर मुक्काम थांबलं होतं रात्रीच मग ते मला त्यांचा फोन आला लवकर जायचं म्हणलं उरक लवकर जाऊन येऊ म्हणलं तिकडं तर मी आलो तर भाऊ पण त्याच्या अजून आंघोळ पिण्यानं काहीच नाही म्हणलं अरे देवा म्हणलं आता यांची कधी आंघोळ व्हायची म्हणलं आता नाही म्हणता भाऊ पण इथंच आम्हाला 10-11 वाजता येत आहे बघा
जळ काढा येतच आणि तिथं जळ कधी काढायचं भाऊ बहिणींना. ते म्हणतात तिथं आवरण घातल्यावर तिथं जर गेल्यावर काढायचं त्यातलं जळ काढल्यावर. तर बघू आता भाऊ बहिणींनो कसं कसं आहे. अजून त्यांचं काय झालं नाही. मालक आपला काय मालकाचं काय शाळेत पण नाही केला मालकाचं. त्याला म्हणलं शाळा जायचं का नाही म्हणलं आज. तर मग ते म्हणतोय की आज आमच्या घरचा त्या म्हणतोय कार्यक्रम त्यामुळं नाही जायचं म्हणतो शाळेत मी आज. आणि म्हणलं उडीच्याला म्हणलं म्हणतो उद्या पण नाही जायचं. आता उद्या काय त्याचं काय काम आहे काय माहिती घरी. असं भाऊ बहिणींनो आलोय मस्तपैकी असं जळ लक्ष्मी जळ काढाय आलोय. आता आपल्या अंगात एवढं ते आहे का ना भाऊ बहिणींनो. आपल्या अंगात त्या आहे त्या कला आहे त्या कला हलगी वाजवायची कुठं कुठं काय करायचं समजा जर येतं आपल्याला ते भाऊ बहिणींनो. मग त्याच्यामुळे मला ते नाना म्हणले चला आपण दोघं जाऊ आणि त्याला जळ काढून म्हणलं लगेच इकडे येऊ. त्यांना म्हणलं चला म्हणलं. मग काय भाऊ बहिण तुम्हाला सांगतो असलं सिमेंटाचं काम आहे का नाही. आता हे काय लई दिवस नसतं बरं का असलं काम बी लक्ष्मी जळी हां करायची. पण आकडचं मन असलं ना भाऊ बहिणीनं आकडचं मन हा तोपर्यंत समजणं आपापलं म्हणजे देवाचं बघते ते देवी जागी करते ते भाऊ बहिणीनं. चला तुम्हाला कसं व्हिडिओ वाटला नक्की सांगा. त्याला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय बाय.